नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते. एक ब्रेकिंग न्यूज. सुरुवातीलाच भाजपच्या संसदीय मंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संसदीय मंडळाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची देखील शक्यता आहे. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला ही माहिती दिली आहे. पक्षातील अलीकडच्या संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नव्या चेहऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. या संभाव्य फेरबदलाकडे भाजपच्या संघटनात्मक बदलांमधील महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. भाजपच्या घटनेनुसार संसदीय मंडळामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांसह जास्तीत जास्त 11 सदस्य असू शकतात. मात्र सध्या मंडळामध्ये 12 सदस्य असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान या पुनर्रचनेमध्ये BS येदियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, डॉक्टर के लक्ष्मण, डॉक्टर इक्बाल सिंग लालपुरा, सत्यनारायण जटिया आणि सुधा यादव यांच्यापैकी काही जणांना मंडळातून वगळलं जाण्याची देखील शक्यता आहे. विशेष म्हणजे सर्वानंद सोनोवाल यांची संभाव्य एक्झिट झाल्यास ईशान्य भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हिमंता बिस्वा शर्मा यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पक्षाच्या माजी अध्यक्षांना संसदीय मंडळामध्ये स्थान देण्याची भाजपची परंपरा आहे. मात्र नितीन गडकरी यांचा समावेश न होणं हा यातील अपवाद मानला जातोय. तर भाजपमध्ये संसदीय समितीमध्ये काय फेरबदल होऊ शकतात पाहूयात. भाजप संसदीय मंडळामध्ये सध्या 12 सदस्य आहेत. पुनर्रचनेमध्ये काही सदस्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती आहे. तर पुनर्रचनेमध्ये फडणवीस, योगी, शर्मांच्या नावाची चर्चा आहे. भाजपची संसदीय समिती सर्व निर्णय घेते. मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील. त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत. 29 नंतर तर काही संधी नाही. त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजे, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी. पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढे नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी. आता महायुतीच्या महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युलावर आता शिक्कामोर्तब होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. पुढील 15 दिवसामध्ये महामंडळाचं वाटप होणार आहे आणि जागा वाटपाचं सूत्र हे लवकरच समोर येईल अशी सुद्धा माहिती मिळते. तर जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला 48%, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ देणार असल्याचं कळतंय. दरम्यान महामंडळासाठी अजून 1-2 बैठका होणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता कुठलं महामंडळ कुणाला मिळणार हे लवकरच ठरणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज्यातील जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे. यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा, याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे. येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या, विधान परिषदेच्या, सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं. जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला.
यानंतर एक मोठी बातमी समोर येते। ही बातमी महायुतीच्या समन्वय समिती संदर्भात आहे। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आता संपन्न झालेली आहे। बैठक सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली। बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। बैठकीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये महायुतीतील अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे। त्याचबरोबर रखडलेली महामंडळं आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला। दरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्भवतील तिकडे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्याचबरोबर मतभेद मिटले नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मतभेद सोडवण्यात येतील अशीही माहिती समोर आली आहे। कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही। महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील। महायुती एकसंघ राहील। महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत। यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर येते। अश्लील मजकूर प्रकरणी रुपाली चाकणकरांकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाज माध्यमांवर अश्लील, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमधील अशोक खरात यांच्यावरील महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचं प्रकरण गाजलं होतं। त्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांच्यावर टीका करण्यात आली होती। यावेळी संबंधित पोस्ट आणि त्यावरील कमेंट्समधून खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून बदनामी झाल्याचा आरोप या तक्रारींमधून करण्यात आलाय। यानंतरची आणखी एक मोठी बातमी समोर येते। मुंबई पालिका शाळेतील 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सहल आयोजित करण्यात आलेली होती। ती सहल आता वादात सापडलेली आहे। पालिका शाळेतील 7वीच्या 30,000 विद्यार्थ्यांची ही सहल केशव सृष्टीमध्ये नेण्यात आलेली होती। मीरा भाईंदरच्या केशव सृष्टीमध्ये ही सहल नेण्यात आली आणि ही सहल केशव सृष्टीत नेण्याला काँग्रेसने विरोध केला। हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला। केशव सृष्टी ही संघाशी संबंधित असून अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांवर विचारधारा लादली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला। या संस्थाची आयडियोलॉजी जी आहे ते RSSचे संस्थापक होते आणि ह्या संस्थांनी त्याच्या पोर्टफोलिओवर असं म्हणलेलं आहे की आम्ही राजकीय किंवा सोशल पॉलिटिकल किंवा सोशल व्हॉलेंटिअरसाठी ट्रेनिंग प्रोग्राम करत आहोत आणि त्यांची ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे हे सगळ्या भारताला सगळ्या देशाला माहीत आहे त्यांचं म्हणणं। आमचं असं म्हणणं आहे की BMC सरकारी पैसे वर काय RSSच्या किंवा त्यांची आयडियोलॉजीचं प्रमोशन करत आहे का?